पाहायला मिळेल खेळपट्टीवरती आपण बघू शकतात सध्या गावदेवी आनेपाडा आणि त्यांच्या विरोधात या मॅचमध्ये बघायला मिळतोय. खेळ करत असताना अगदी मोर्या ग्रुप कोणावाडी टीम या दोन टीमच्या माध्यमातून 5 षटकाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली 5 षटकं मैदानावरती गोलंदाजी करत असताना कोणावाडी क्रिकेट संघ आपण पाहतोय. बागेरपाडा चषक ही स्पर्धा आपण बघतोय. खेळपट्टीवरती सध्या बाटर मैदानाच्या आतमध्ये रोहित स्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर एंडवरती आपण बघायला गेले तर तिथे भूषणला पाहतोय. दुपारचं सध्या संपूर्ण जर पाहायला गेलं तर तापलेलं वातावरण मात्र पाहायला मिळत आहे. हवा देखील शांत झाली आहे आणि नेहमीच मार्च महिना म्हटला तर हळूहळू आता उन्हाचा प्रभाव जो मात्र इथून वाढतच जाईल आणि त्याचमुळे जर पाहायला गेलं तर कुठे कुठे अधिकचा आता टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ जो मात्र डे फॉर्मॅटमध्ये कमी होत चाललेला पाहायला मिळतोय आणि निगेट फॉर्मॅट जो मात्र अधिकचा सुरू झालेला पाहायला मिळेल. परंतु अगदी स्पर्धा डे फॉर्मॅटची आपल्याला पाहायला मिळते आहे आणि अगदी भरपूर चांगली शोभा या स्पर्धेला देखील आहे. वेगवान चेंडू पहिल्याच बॉलवरती मैदानावरती बाटर रोहितच्या विरोधात कोणावाडी संघाच्या गोलंदाज दिनेशकडून चांगला बॉल आपण बघताय. डॉट बॉल येईल. 2 पाऊप्लीची षटकं असेल. पहिल्या P1 मध्ये 2 फिंडल बॉडी लाईन क्षेत्रामध्ये ॲड आपण बघताय. त्याच्यानंतर सेकंड P1 मध्ये P1 2 मध्ये तिथे आपण अगदी जर पाहायला गेलं तर 3 फिल्डर्स बॉडी लाईन झोनमध्ये ॲड होत असताना पाहायला मिळतील आणि सध्या खेळपट्टीवरती मात्र रोहितच्या बॅटमधून अप्रतिम ड्राईव्ह अगदी आपण बघू शकतात. व्याख्येत जर उल्लेख करायला गेला तर मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि खेळपट्टीवरती रोहितचा कबर ड्राईव्ह हा जबरदस्त आहे. चौकार. दिनेश मैदानामध्ये गोलंदाजी करतायत. खेळपट्टीवरती रोहित मैदानामध्ये बॅटिंग करत असताना आता इथून शांत दाबणार नाहीये. रणनीतीतून मोठी उभारायची आहे आणि बाटेर खेळपट्टीवरती रोहित मात्र इथून आक्रमकतेनं धडाडीची फलंदाजी करतायत. आणखी ते अगदी गोलंदाज यशस्वी होता परंतु त्याच्यानंतर 2 बॉल्सवरती बाटर यशस्वी ठरलेला आपण पाहिलेला आहे. रोहित इथे देखील लॉंग ऑन एरियामध्ये फटका जबरदस्त आपण पाहता. फिल्डर आले आहेत. शॉर्ट मिडॉनचे फिल्डर तिथे पोहोचत असताना आपण बघू शकाल. समोर कॉम्बॉक्सच्या दिशेला 2 धाबा या बॉलवरती मिळतील. बाटर रोहितच्या बॅटमधून धावफलक 10 धाबेवरती. हो स्लॉट मध्ये तिथून पिक केलाय. पार्किंग प्लॉट मध्ये रोहित मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. ज्याने सरळ फेकून दिलाय, उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर. अगदी आपण बघू शकतात बीट करत असताना चेंडू सरळ थर्डमॅन एरियामध्ये आउट ऑफ फील्डमध्ये एंटर झाला होता. अगदी आपण पाहू शकाल या बॉलवरती फक्त आणि फक्त एकच धाव मिळतीये. स्कोरबोर्डला मात्र इथे धावफलकावरती आहे गावदेवी आनेपाडा टीमच्या विदाऊट लॉस 17 धाबा. ज्या मात्र आपण पाहताय या धावफलकावरती एका षटकाचा काही संपलाय. पहिल्या स्पेलच्या समाप्तीमध्ये 17 रन्स या स्कोरबोर्डला आनेपाडा टीमच्या.
17 धाबा धावफलकावरती आपण बघू शकतोय. मैदानामध्ये सध्या खेळपट्टीवरती आपण पाहू शकताय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण करण दाखल झालेला बघताय. चला जो सामना आपण सेकंड राऊंडचा पाहिला वागेरपाडा विरुद्ध नालिंबी या दोन टीमच्या माध्यमातून, तिथे सामनावीर रोशन ठरला. चला रोशन आपण यायचं आहे, सामनावीर कलेक्ट करायचा आहे. बॅटिंग करत असताना मैदानावरती आहे गावदेवी आनेपाडा संघ इथून जबरदस्त खेळतोय. रोहित मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती ते आज आपल्या फलंदाजीच्या जोरावरती गोलंदाजांना नाचवतोय या डाबामध्ये. जिथून फलंदाजीसाठी तो रोहित दाखल झालेला आपण पाहिलाय, तिथून रोल हवा तसा रोल जो मात्र मैदानाच्या आतमध्ये निभवलाय बॅटर रोहितने. स्कोर बोर्डला मात्र इथून खूप चांगला दाबा ज्या मात्र अंकित राहिला आहेत. आनेपाडा टीमच्या स्वीप करण्याचा प्रयत्न फाईटमध्ये चेंडू एंटर राहिलाय. खेळपट्टीवरती मात्र इथून रिस्क अधिकशी घेतली जात नाहीये फलंदाजीमधून आई गावदेवी आनेपाडा टीमच्या बॅटर्सकडनं, कारण त्यांनाही माहिती आहे थांबलो तर खेळपट्टीवरती आपण धाबा देऊ शकतोय आपल्या टीमला, आणि त्याच गोष्टीवरती इथून नियंत्रण ठेवले मैदानामध्ये. ओह वाह, व्हाट अ शॉट, शॉट ऑफ द डे सांगावं लागेल मैदानावरती. रोहितच्या बॅटमधून सरळ फायनल सीमारेखेच्या पलीकडवरती फेकूत असताना अगदी धावा मिळतील या बॉलवरती सरळ. वाघेरकर एक्झॅक्टली षटकार पाहायला मिळतोय. त्या अनुषंगाने 27 धाबा ज्या मात्र या धावफलकाला इथे पोहोचलेल्या आहेत. मैदानावरती बॅटर रोहित वैयक्तिक 9 चेंडू 27 वरती बॅटिंग करतात. खेळपट्टीमध्ये इथून अहंकार जो मात्र इथून जरूर दिसत नाहीये या फलंदाजीमधून आपण पाहू शकाल बॅटिंग करणाऱ्या रोहितच्या माध्यमातून. कारण नेहमीच क्रिकेट तुम्हाला सांगत असं गर्भ कोणत्याच गोष्टीचा नका करू, कारण गर्भाचं घरी नेहमीच खाली असण्यासाठी मैदानावरती चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. चला नेक्स्ट मॅच जरूर आपण जो पाहिला होता या अगोदर जो सामना आपल्याला पाहायला मिळाला होता वागेरपाडा विरुद्ध नालिंबी या दोन टीमच्या माध्यमातून, त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच द्यायचा बाकी आपण ठेवला होता, तो सामनावीर इथे दिला जातोय. चला रोशन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या, इथे मॅन ऑफ द मॅच दिला जाईल आणि सामनावीराची आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. कुमार अगदी रजत भास्कर पुजारी भाऊंच्या माध्यमातून ते पारितोषिक इथून दिलं जाते रोशनला, आणि अगदी आदरणीय मंगलदादा इंदोले यांच्या शुभ हस्ते आपण हा सामनावीर इथे देतोय. करण मैदानावरती गोलंदाजी करतायत. हो, इथे देखील पाटर भूषणच्या बॅटमधून चेंडू सरळ पाठवून दिलाय फायनल सीमारेखेच्या बाहेर. चौकार डिझाय. संपलाय 2 षटकाच्या समाप्तीमध्ये. 32 धाबेवरती मात्र फलंदाजी करणारा आहे गावदेवी आनेपाडा संघ या धावफलकावरती पोहोचलाय. गोलंदाजी भरपूर मागणी राहिली या सामन्यामध्ये गोलंदाजी करणाऱ्या मोर्या ग्रुप कोणावाडी टीमची. बत्तीस धाबा धावफलकावरती तिसऱ्या स्पेलमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सुनील दाखल होतोय. सुनील बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले आहेत. पहिल्याच बॉलवरती
लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिसामिंग फटका सरळ अगदी लगोनचं क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप करतायत. झेल सुटलाय. परिणामी तिथे आपण पाहू शकतायत कोणत्याच पद्धतीने रन्स जिथे घेतली जात नाहीये. डॉट बॉल येतोय मैदानामध्ये. गोलंदाज सुनीलच्या माध्यमातून कोणाबाडी संघ इथे बॉलिंग करतोय. बाची टॉप एज पुन्हा एकदा जर पाहिले तर आज किस्मत भरपूर साथ देते या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना रोहितला. आणि नेहमीच किस्मत देखील अगदी जर पाहायला गेलं तर सांगायला गेलं तर बहादुरांचा साथ देते. आणि मैदानावरती बहादूर आहे रोहित, ज्याच्या बॅटमधून आणि पण टीमला जबरदस्त इनिंग पाहायला मिळाली आहे. 4 धाबा मिळतील. स्कोर बोर्डला 36 धाबेवरती या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना अगदी गावदेवी आनेपाडा संघ इथे पोहोचलेला आहे. सुनील मैदानावरती गोलंदाजी करतायत. सुरुवातीला टॉस जिंकला होता, बॉलिंग करण्याचा निर्णय. आणि सध्या गोलंदाजी मैदानावरती मात्र अगदी खूप मागणी राहिली आहे. हाफ ट्रॅकर बॉल इथे देखील आक्रमणच करण्याचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये रोहितच्या माध्यमातून. यस, डॉस बॉल. निर्धाव चेंडू मैदानावरती फेकला जात असताना खेळपट्टीवरती आपण बघताय बॉलर सुनीलच्या माध्यमातून. हो, इथे देखील वेगवान चेंडू समोर मैदानावरती आपण पाहताय. आणखीन एक चांगला चेंडू गोलंदाज सुनीलच्या माध्यमातून. डॉट बॉल. छत्तीस धाबा दाफलगावरती सुनील मैदानामध्ये इथे चांगली गोलंदाजी करतोय. वेगवान चेंडू समोर. चेंडू आणि बॅटचं कनेक्शन नव्हतं. लेग बाईज मधून एक सिंगल या बॉलवरती मिळतीये दाफलकाला. आणि बडा संघ पुन्हा एकदा आपण बघतायत 37 या स्कोर बोर्डला. 37 धाबा दाफलक्यावरती आहेत. 5 षटकाचा सामना आहे. आणि या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण बघू शकतायत आणीपाडा संघ आज भल्या मोठ्या दाफलकावरती मात्र इथे धाबा बनवत असताना आपण बघितलं आहे. लोबा फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न. कनेक्शन इथे हवं तसं दिसलं नाहीये. सिंगल मेल. ओव्हर नंबर सध्या तरी आपण पाहू शकताय 3चा खेळ इथे प्रगती पथावरती आहे. आणि एक्झॅक्टली षटक संपलेलं आहे. आपण पाहू शकताय 3 षटकाचा काही इथे संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीमध्ये दाफलगावरती आहे गावदेवी आनेपाडा संघ 38-38.
आहे आणि चौथ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज दिनेश मैदानावरती ऑन बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच मात्र अगदी भरपूर जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडनं राजे ग्रुप आडिवली आणि दुसऱ्या साईडनं त्यांच्या विरोधात खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आडिवली बी या दोन टीमच्या माध्यमातून तो सामना असेल. दोन्ही संघ तयार राहायचा. इथे दाबाची संधी, विकेट सॅक्रिफाईस केली आहे. बॅटर भूषण बाटलीच आहे. अडतीस धावा दाफल का भरतात. विकेट सॅक्रिफाईस केली मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या गावदेवी आनेपाडा क्रिकेट संघाने. मैदानावरती रोहित स्टाकरेनला अडण्याचा प्रयत्न करत होता आणि सध्या रोहित स्टाकरेनवरती आपण बघताय ऑन साईडला अगदी लाउट करण्याचा प्रयत्न, कनेक्शन याबद्दलचं बनलं नाहीये. सिंगल बी आली जाईल या बॉलवरती आपण पाहू शकताय. दाफलकामध्ये इथून सध्या तरी 39 जाबेवरती मात्र आहे गावदेवी आनेपाडा संघ पोहोचलाय. चौथं षटक मार्गस्थ सरावरती फुल टॉस, मिसाबिंग फटका बसलाय. झेलची संधी, कॉलिंग दिलं नव्हतं परंतु अगदी परफेक्टली हा चेंडू संपादित केलाय झेल बादच्या स्वरूपामध्ये आणि बॅटर रुपेश बाद. दोन विकेट या मॅच मध्ये गमावले जातात. आपण बघाल फलंदाजी करणाऱ्या सध्या आनेपाडा टीम कडनं मॅच मध्ये सध्या तरी इथे गोलंदाजी करत असताना गोलंदाज दिनेश खूप चांगल्या पद्धतीनं धाबा थांबवण्याचा इफेक्ट टाकतोय या स्पेल मध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कैलास दाखल झाले आहेत. आड्याताना खेळण्याचा प्रयत्न, समोर कनेक्शन असं राहिले नाहीये. शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर बॉलवरती पोहोचला. भेटली जाईल फक्त आणि फक्त एकच धाव. या ओव्हरमध्ये कौतुक करावं लागेल गोलंदाज दिनेशचं, ज्याने अगदी जर पाहिलं तर डाबाला इथून धीमत ठरवलेलं आहे अपोजिट आनेपाडा क्रिकेट संघाच्या. पुढे ठेवतोय, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिसाबिंग फटका बसलाय. खाली क्षेत्रामध्ये चेंडू इंटर झाला. 2 धाबेचा प्रयत्न, 2 धाबा तर अगदी यशस्वी क्षेत्रामधून मिळाल्या जात आहेत. ऑलमोस्ट मैदानावरती आपण बघाल या ओव्हरमध्ये खूप जबरदस्त कमबॅक जे मात्र गोलंदाज दिनेशने दिलेला आपण बघताय. 42 धाबा स्कोर बोर्डला आहेत. या ओव्हरमध्ये ओव्हरऑल जर पाहिलं तर 2 विकेट, त्याच्यानंतर 4च धाबा खर्च केल्यात. एकूण 5 बॉल टाकलेत गोलंदाज दिनेशने. अंतिम चेंडू जिथे आपण बघताय मिळाली जाईल फक्त एकच धाव. ओव्हर नंबर 4चा खेळ संपतोय आणि 4 षटकाच्या समाप्तीमध्ये दाफलकाला आई गावदेवी आनेपाडा संघ 43 धाबेवरती. बघताय इथे अंतिम षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज बारकू दाखल झालाय. स्ट्रायकर एंडला बॅटर मैदानावरती रोहित आपल्याला पाहायला मिळतील. या षटकामध्ये अगदी टार्गेट सेट होणार. किती धाबेचं लक्ष असेल आनेपाडा क्रिकेट संघाचं. आणि गोलंदाज मैदानावरती आपण बघाल बारकुडे इथून सुरुवात चांगली दिली आहे.
डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूचा वापर मैदानाच्या आतमध्ये कोणावाडी संघासाठी बारकोच्या माध्यमातून होत असताना अंतिम षटक डेतोरचा खेळ मैदानावरती बघायला मिळतोय. असा दिवस क्रमांक 2 या स्पर्धेचा आपण पाहू शकता. आणि या दुसऱ्या दिवसामध्ये अच्छा लॉर्ड्स मधील फर्स्ट राऊंडचा एक महत्त्वपूर्ण सामना आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, वेग भन्नाट होता. इथे एक सिंगल मिळाली, दुसऱ्या धाब्यासाठी निघालेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, हो अगदी जिगरा मोठा दिसलाय मैदानावरती आपण बघू शकतायत. इथे स्वतः गोलंदाज बारकूचा डायरेक्ट हिट जर बनला असता तर कदाचित विकेट येऊ शकली असती रोहितची. पण ऑलमोस्ट जर पाहायला गेलं तर नक्कीच दुर्दैवी इथून फलंदाज बचावले जात आहेत. लेग बाईज मधून 2 धाबा या बॉलमध्ये मिळत असताना दाफलकाला आडीपाडा टीम 45 धाबा स्कोर बोर्ड वरती. हो स्विचित करण्याचा प्रयत्न इथे पुन्हा एकदा आपण बघू शकाल. हा चेंडू बॅकवर्ड स्वर मध्ये हिट झाला. दाबाची संधी, हो इथे घडले काय, आता डायरेक्ट हिट जरूर राहिला परंतु स्ट्रायकर एंड बॅटर आपण बघू शकतात. कैलासने तिथे पॉप एंड ग्रीन सोडलं नव्हतं, त्यामुळे कदाचित बॅटर सेफ पाहायला मिळत आहेत. आणि पुन्हा एकदा याही बॉलवरती 2 धाबा. अधिकची स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न मैदानामध्ये बॅटर रोहित करतोय. आणि जास्तीत जास्त कोणावाडी संघ देखील मैदानाच्या आतमध्ये रोहितला इथून स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करत नाहीये. 47 धाबा दाफलकावरती. अंतिम षटकामध्ये अजून देखील 3 बॉलचा खेळ बाकी पाहायला मिळतोय. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी राहायचंय. राजा ग्रुप आडिवली त्यांच्या विरोधात आडिवली बी या 2 संघाच्या माध्यमातून सामना असेल. कॅप्टन दोन्ही टीमचे रिपोर्टिंग करून राहा. ज्या प्रकारे मैदानावरती पहिलं सत्र संपेल तशा प्रकारे आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. लोबोपुल टॉस अगदी खेळून काढला फलंदाज. सरळ रोहितने एकसा कव्हरला 4 धाबा. रोहितचा विचार केला तर राबत 22 चेंडू आणि 42 वरती खेळतोय. कदाचित 2 मोठे फटके आले तर फर्स्ट 50 इथे पाहायला भेटली असती, परंतु तसं झालं नाही. वेगवान चेंडू, त्रिफळाची दांडीगुल, विकेट. अंकित केलेले आपण बघताय. गावदेवी आणेपाडा टीमने आणि 52 धाब्याचं आव्हान 30 बॉलमध्ये चेसिंग करत असताना कोणावाडी संघ असेल. चला पुढच्या सामन्याचा टॉस केला जातोय. राजा ग्रुप आडिवली आणि त्यांच्या विपक्षात खेळ करत असताना त्याच गावातील संघ अगदी आडिवली बी संघ असेल. चला दोन्ही टीम्स कॅप्टन पाठवा. इथे टॉस केला जातोय लगेचच. मैदानावरती फिल्डिंग सेट करा. अगदी आपल्याला पाहायला मिळेल क्षेत्ररक्षण करत असताना आता आणेपाडा टीम